आवाज सर्वसामान्यांचा। कमी वयात गाव सोडून परराज्यात गुजरात येथे आपला व्यवसायाचा जम बसवणारे कातर खटाव बागलवस्ती येथील सुपुत्र अशोक विष्णुपंत बागल यांना जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय। यावेळी प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय पत्रकार राजेंद्र वाघमारे, पत्रकार सुजित आंबेकर, ॲडव्होकेट दिलीप बोडके उपस्थित होते। यावेळी कातर खटाव सेवा पुरस्कार डॉक्टर नामदेव मोहिते यांना तर भूषण पुरस्कार दत्तात्रय महामुनी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी अशोक बागल म्हणाले, माझ्या संघर्षमय जीवनामधील पहिला पुरस्कार असून त्यामुळे माझं अंतर्मन उत्साहित झालंय आणि या माझ्या गावाबद्दल जिव्हाळा वाढलाय। यामुळे कातर खटाव नगरी तसेच शाळेतील मित्रमंडळींचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे असे ते म्हणाले। पुढे बागल म्हणाले, माझ्या मातोश्री समवेत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान झाल्यानं मी धन्य झालोय। याच्या पुढे चांगली सेवा देण्याकडे माझा कल राहील। या माझ्या मायभूमी सेवा करण्याचे निष्ठावंत विचार राहतील आणि या पुरस्कारानं मी खूप धन्य झालो आहे असे भावनिक उद्गार अशोक विष्णुपंत बागल यांनी काढले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत कातर खटाव येथे। आज कात्रेश्वर देवाचा रथोत्सव। उद्योगरत्न पुरस्कारचे मानकरी आपल्यासमोर आहेत, अशोक विष्णुपंत बागल। तर त्यांना एक उद्योगरत्न पुरस्कारानं आज सन्मानित केलेलं आहे। मान्यवरांच्या हस्ते सकाळी कार्यक्रम पार पडला। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय त्यांना वाटते, बोला। तर या पुरस्काराच्या बाबतीत जर सांगायचं गेलं तर माझ्या जीवनामधला हा पहिला पुरस्कार असून अच्छा, मी माझं अंतर्मन आतून एवढं प्रोत्साहित झालेलं आहे हां, की हा पुरस्कार मिळाल्यानंतर एक जिम्मेदारी माझी वाढलेली आहे। अच्छा, गावाबद्दलचं प्रेम कितीतरी पटीनं वाढलं। जेवढं अगोदर म्हणजे एवढं पुष्कळ प्रमाणात प्रेम होतंच गावाबद्दल, आपल्या गावाबद्दल काहीतरी करावंसं असं मला जिज्ञासा कायम असायचीच मनात। आणि ह्या पुरस्कारानंतर मला म्हणजे असं एक आपण मोबाईल वगैरे एखादा रिचार्ज करतो तसं आम्ही सर्व रिचार्ज झालो आहोत। म्हणजे असं तुम्हाला सांगायचं म्हणलं तर कातर खटाव सेवा गौरव पुरस्कार आपल्या 1983 पासून 2005 पर्यंत सेवा दिलेल्या आपल्या सरकारी दवाखान्यातील मोहिते डॉक्टर, तसेच कातर खटाव भूषण पुरस्कार आपले दत्तात्रय महामुनी साहेब यांना भेटला। आणि मला तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हा पुरस्कार भेटलेला आहे जेणेकरून उद्योगरत्न पुरस्कार। आता तसं म्हणायला गेलं तर उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कितीतरी जिम्मेदारी वाढलेली आहे आपली। अच्छा, आणि सर्व कातर खटाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, यात्रा कमिटी आपली, त्यामध्ये कुस्तीची कमिटी असो किंवा यात्रा कमिटी असो, किंवा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। अच्छा, आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर आमच्या शाळेतील माझे सर्व लहानपणीचे मित्रमैत्रिणी येऊन मला भेटल्या। अच्छा, आणि माझ्या आईच्या हस्तक हा पुरस्कार आम्हाला म्हणजे देण्यात आला। तर आता तुमच्या मातोश्रीला काय वाटलं, काय त्यांच्यापासून तू 2 शब्द उद्गार आले? म्हणजे मातोश्रींच्या चेहऱ्यावरची जे थोडं म्हणजे असं स्माईल होतं, अच्छा, त्याच्यात तर आपलं म्हणजे जीवन म्हणजे असं धन्य झालं आणि मी काहीतरी गावासाठी आपल्या परिवारासाठी करू शकलो। अच्छा, आणि मला एवढं प्रोत्साहित केलेलं आहे येणाऱ्या पुढच्या यात्रेमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये याच्यापेक्षाही जास्त आणि चांगल्या पद्धतीनं आपण कशी सेवा देऊ शकतो याच्यावर माझा जास्त कल असणार आहे। आणि चांगली सेवा आपण गावाची करावी, जेणेकरून तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो। अच्छा, की कोरोना काळामध्ये आपल्याला कोणीसुद्धा नव्हतं, शहर सोडून आम्ही सुरत गुजरात सोडून शेवटी आम्हाला गावीच यावं लागलं। आपल्या गावाव्यतिरिक्त आपलं कोण नसतं। आपली मायभूमी ज्या मातीत आपण जन्माला आलो आहे तिथंच म्हणजे आपण जाणार आहोत। अच्छा, ही भावना आणि गावाबद्दल म्हणजे सेवा करण्याची अशी निष्पाप भावना मनामध्ये असल्यामुळं कुठलाही म्हणजे मान सन्मान ह्याचा म्हणजे कधीच आम्ही मनामध्ये असं गृहीत धरलं नव्हतं। तरी पण संपूर्ण गावांना मिळून हा मला जे पुरस्कार दिलेला आहे की खूप म्हणजे
अंतर्मनातून बरं वाटतं आणि आनंदी झालो आहे. अच्छा, मित्रमंडळीकडून काय प्रतिक्रिया आल्या तुम्हाला? मित्रमंडळी माझ्या एवढ्या खुश आहेत, हां. जेणेकरून सकाळपासून मला लगभग 150 ते 200 फोन आलेत किंवा तुमचं अभिनंदन म्हणून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल. आणि तसंच पुन्हा मी सांगू इच्छितो की गावाबद्दल मला तन मन धन ह्या प्रवृत्तीतून अच्छा. आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपल्याला जिज्ञासा नसावी, कुठला म्हणजे पुरस्कार दिला म्हणजे एकदम चांगलीच गोष्ट केलेली आहे. हां. आणि मला प्रोत्साहित करून सगळ्या गावाचं मी धन्यवाद करतो. कातरखटाव पंचक्रोशीतील किंवा आजूबाजूच्या खेळातून येणारे सर्व भाविक भक्त ह्या महादेवाच्या चरणी साष्टांग दंडवत करून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि असं वाटत होतं का तुम्हाला म्हणजे असं बाबा मला एक यात्रेला असं ग्रामस्थाच्या वतीनं पुरस्कार मिळेल, उद्योगरत्न पुरस्कार माझी निवड केली तर असं म्हणजे वाटत होतं का? पुरस्काराबद्दल मी तर कधी विचारच केला नव्हता, हां. पण आपलं जे कार्य आहे याची दखल घेऊन हा पुरस्कार मला देण्यात आला. त्यामुळं ह्याच्यापेक्षा बी चांगलं आणि उत्कृष्ट कार्य मला कसं करता येईल ह्याच्यावर माझा जास्त जोर असणार आहे. अच्छा. आपल्या श्री कात्रेश्वर हायस्कूलबद्दल बी थोडी कामं बाकी आहेत, त्याबद्दल पण आम्ही विचार करत आहोत. आणि लवकरात लवकर आपला 11वी आणि 12वीचा वर्ग कशा पद्धतीनं आपल्या गावामध्ये कातरखटाव कात्रेश्वर हायस्कूलमध्ये चालू करता येईल ह्याबाबत पण आम्ही विचारपूस करत आहोत. अच्छा. तर मंडळी आणि अशा प्रयत्नशील आहोत. अशा तऱ्हेने आपल्यासमोर अशोक विष्णुपंत बागल यांना आज उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे मान्यवरांच्या हस्ते. तर त्यांना पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया आणि मायभूमी न्यूजतर्फे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. यांचा या ठिकाणी सन्माननीय तुषार जोशी साहेब, सन्माननीय आंबेकर साहेब, सन्माननीय राजेंद्र वाघमारे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तमाम कातरखटावकरांच्या वतीनं त्यांच्या मातोश्रीच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातो. एका युवा उद्योजकाचा सर्वांसाठी आदर्शवत असणारे अशोक विष्णू बागल यांचा सन्मान जोरदार करण्यात आला पाहिजे. एका युवा उद्योजकाचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.